गुड मॉर्निंग. आजचा आपला विषय आहे भारतातील बँक व्यवसायाची उत्क्रांती. म्हणजेच भारतात बँक व्यवसायाची सुरुवात कशी झाली, कधी झाली आणि आज अस्तित्वात असलेला जो बँक व्यवसाय आहे तो कसा विकसित होत गेला याविषयीची चर्चा करणार आहोत. भारतातील बँक व्यवसायाच्या उत्क्रांतीचा विचार हा वेगवेगळ्या कालखंडानुसार केला जातो. त्यामध्ये सामान्यपणे आपल्या सोयीसाठी स्वातंत्र्यपूर्व काळातील बँक व्यवसायाची उत्क्रांती आणि स्वातंत्र्यप्राप्तीनंतरचा भारतातील बँक व्यवसाय किंवा बँक व्यवसायाची उत्क्रांती असे दोन भागात विभाजन केले जाते. याचे सविस्तर विश्लेषण आपण पुढे करूया. त्यातला पहिला भाग आहे स्वातंत्र्यपूर्व काळातील बँक व्यवसायाची उत्क्रांती. भारताला स्वातंत्र्य प्राप्त होण्यापूर्वी म्हणजेच 1947 पर्यंत भारतातील बँक व्यवसायाची उत्क्रांती कशी झाली याचे विश्लेषण करण्यासाठी 1947 पर्यंतचा कालावधीचे वेगवेगळ्या कालखंडात विभाजन केलेले आहे. ते पुढील प्रमाणे. त्यामध्ये पहिला कालखंड आहे 1806 पर्यंतचा कालखंड. भारतात इसवी सन पूर्व 2000 वर्षापासून म्हणजेच जवळपास 4000 वर्षापूर्वी बँक व्यवसाय अस्तित्वात असल्याचे आढळून येते. वेद या सर्वात प्राचीन म्हणजेच इसवी सन पूर्व 2000 ते इसवी सन पूर्व 1400 या कालावधीतील ग्रंथात व्याज या संकल्पनेचा उल्लेख आहे. यामध्ये कुसिडिन या शब्दाचा उल्लेख केलेला असून कुसिडिन या शब्दाचा अर्थ किंवा त्याचा अनुवाद व्याज घेणारा असा केलेला आहे. त्यानंतर इसवी सन पूर्व 700 ते 100 मध्ये अस्तित्वात असणारे सूत्र आणि इसवी सन पूर्व 600 ते इसवी सन पूर्व 400 मध्ये अस्तित्वात असणारे जातक यामध्ये देखील व्याजदराचा उल्लेख केलेला आढळून येतो. या काळातील म्हणजेच प्राचीन काळातील ग्रंथांमध्ये व्याजाचा निषेध केलेला आहे. वसिष्ठ या धर्मगुरूने किंवा ऋषीने ब्राह्मण व क्षत्रियांना व्याज घेण्यास सक्त मनाई केली आहे. त्यामुळे इसवी सन पूर्व काळात व्याज घेतले जात नव्हते. परंतु इसवी सनाच्या काळात म्हणजेच दुसऱ्या शतकापर्यंत व्याज घेण्यास सुरुवात झाली. त्यामुळे व्याज हे स्वीकार्य झाले. त्यामुळे मनुस्मृती या ग्रंथात व्याजाला संपत्ती मिळवण्याचे किंवा उपजीविकेचे साधन मानले आहे. मनुस्मृती या ग्रंथात व्याजदर, ठेवी, कर्ज, तारण इत्यादींचा उल्लेख आढळून येतो. तर कौटिल्याचे अर्थशास्त्र यामध्ये व्याजदराबाबतचा उल्लेख आढळून येतो. मौर्य राजवटीच्या कालावधीत म्हणजेच इसवी सन पूर्व 321 ते 185 दरम्यान आदेश नावाचे एक साधन म्हणजे चलनक्षम दस्तऐवज उपयोगात होते. आदेश म्हणजे बँकेकडे असणारे असे साधन किंवा चलनक्षम दस्तऐवज होते की एका नोटेच्या देयकाची रक्कम तिसऱ्या व्यक्तीला देण्यास ते साधन सांगत होते. त्यानंतर परकीय प्रवाशांनी लिहिलेल्या प्रवास वर्णनात मोगलांच्या कालखंडात कर्ज व्यवहार होत असल्याचा उल्लेख केला असून सावकार आणि सराफी पेढीमार्फत देशी व विदेशी व्यापाराला कर्ज पुरवठा केला जात होता. त्याचप्रमाणे सावकार व सराफी पेढीला मोगलांनी धातुरूपी पैसा म्हणजे आजच्या भाषेमध्ये कॉइन्स निर्माण करण्याचा अधिकार दिला होता. भारतातील पहिली बँक बँक ऑफ हिंदुस्तान या नावाने 1770 मध्ये स्थापन झाली आणि 1829 ते 32 या 3 वर्षाच्या कालावधीत ती बँक हटवली गेली म्हणजेच बंद झाली. त्यानंतर 1786 मध्ये भारतात जनरल बँक ऑफ इंडिया ही बँक स्थापन झाली आणि ही बँक 5 वर्षात म्हणजेच 1791 मध्ये अयशस्वी झाली म्हणजेच अपयशी झाली आणि त्यामुळे ती बंद झाली. भारतातील प्राचीन बँक व्यवसायाचे स्वरूप आजच्या सारखे नसले तरी सोनार, सावकार व सराफी पेढी इत्यादींच्या मार्फत बँक व्यवसाय केला जात होता.
अगदी प्राचीन काळापासून सावकारांना सामाजिक व राजकीय प्रतिष्ठा प्राप्त झालेली आहे. आजही समाजामध्ये किंवा राजकीय परिस्थितीमध्ये सावकारांना प्रतिष्ठा प्राप्त झाल्याचं दिसून येईल. त्यामुळे शहरात आणि ग्रामीण भागात आजही सावकार कार्यरत असल्याचे दिसून येईल. हे सावकार कर्ज पुरवठ्याच्या कार्याबरोबरच सोन्या चांदीच्या खरेदी विक्रीचा व्यवहार करीत असत. सावकारांना वेगवेगळ्या भागात किंवा वेगवेगळ्या प्रदेशात वेगवेगळ्या नावांनी ओळखले जाते. उदाहरणार्थ महाजन, सावकार, सेठ, खत्री, गुजर, खोत, मारवाडी, कोठीवाले, पठाण, रोहिले इत्यादी. सावकार व सराफी पेढीलाच एतदेशीय बँका असेही म्हणतात. भारतात ब्रिटिशांचे आगमन झाल्यानंतर ब्रिटिशांनी एतदेशीय बँकांमार्फत पैसे पाठविणे, विदेशातून आयात केलेले सोने व इतर मौल्यवान धातू किंवा नाणी बदलून घेण्याचे व्यवहार केले आहेत. एतदेशीय बँकांमध्ये समाविष्ट होणाऱ्या सावकार आणि सराफी पेढी यामध्ये फरक आहे. जी व्यक्ती किंवा संस्था कर्ज पुरवठा करते आणि कोणत्याही प्रकारच्या ठेवी स्वीकारत नाही त्याला सावकार असे म्हणते. तर जी संस्था लोकांकडून ठेवी स्वीकारून कर्ज पुरवठा करते आणि हुंडीच्या वटवणुकीचे व्यवहार करते त्याला सराफी पेढी असे म्हटले जाते. म्हणजेच सावकार स्वतःच्या भांडवलातून कर्ज पुरवठा करतो, तर सराफी पेढी ठेवीदारांकडून स्वीकारलेल्या ठेवींचा वापर करून कर्ज पुरवठा करते. भारतात ब्रिटिशांचे आगमन झाल्यानंतर ईस्ट इंडिया कंपनीने मुंबई आणि कोलकाता येथे अभिकर्ता गृहाची स्थापना केली. इसवी सन 1806 पर्यंत अभिकर्ता गृहामार्फतच बँक व्यवसाय केला जात होता. त्यानंतर दुसरा कालखंड आहे 1806 ते 1860. भारतातील बँक व्यवसायाच्या दुसऱ्या कालखंडात बँक व्यवसाय विषयक व्यवहारांसाठी 3 प्रेसिडेन्सी किंवा इलाका बँकांची स्थापना करण्यात आली. यामध्ये सर्वप्रथम 1806 मध्ये बँक ऑफ बेंगॉल या बँकेची स्थापना करण्यात आली. त्यानंतर 1840 मध्ये बँक ऑफ बॉम्बे आणि 1843 मध्ये बँक ऑफ मद्रास या बँकांची स्थापना करण्यात आली. या तीनही बँका खाजगी भागधारकांच्या असून सर्वाधिक प्रमाणात भाग किंवा भांडवल हे परकीय नागरिकांनी किंवा भागधारकांनी धारण केलेले होते. त्यानंतर तिसरा कालखंड आहे 1860 ते 1913. भारत सरकारने 1860 मध्ये मान्य केलेल्या कायद्यानुसार मर्यादित दायित्वाच्या तत्वावर बँका स्थापन करण्यास मान्यता प्राप्त झाली. या काळात या कायद्यानुसार अनेक संयुक्त भांडवली बँका स्थापन झाल्या. यामध्ये अलाहाबाद बँक 1835, अलायन्स बँक ऑफ सिमला 1881, दी पंजाब नॅशनल बँक 1894, पीपल्स बँक ऑफ इंडिया 1901 इत्यादी बँकांचा समावेश होतो. 1906 पर्यंत भारतातील बँक व्यवसायाची प्रगती मर्यादित होती. परंतु त्यानंतरच्या काळात महात्मा गांधींनी सुरू केलेल्या स्वदेशी चळवळीमुळे आणि भारतीयांनी परकीय बँकांवर घातलेल्या बहिष्कारामुळे भारतीय बँकांच्या वाढीला प्रोत्साहन मिळाले. त्यामुळे 1906 मध्ये कॅनरा बँक, 1907 मध्ये इंडियन बँक, 1908 मध्ये बँक ऑफ बडोदा व 1911 मध्ये सेंट्रल बँक ऑफ इंडिया आणि बँक ऑफ मैसूर इत्यादी बँकांची स्थापना झाली. त्यानंतरचा चौथा कालखंड आहे 1913 ते 1939. भारतीय बँक व्यवसायाच्या इतिहासात 1913 ते 1939 हा कालखंड अतिशय महत्त्वाचा समजला जातो. कारण याच कालखंडात 1914 ते 1919 या कालावधीत पहिले जागतिक महायुद्ध झाले. त्याचप्रमाणे याच कालखंडात बँक व्यवसायात अनेक अडचणी किंवा समस्या निर्माण झाल्या. बँक व्यवसाय अडचणीत येण्यासाठी
जी कारणे या कालावधीत जबाबदार होती त्यामध्ये प्रामुख्याने बँक व्यवसायाच्या मूलभूत तत्वांकडे केलेले दुर्लक्ष, त्यानंतर दुसरं कारण होतं असंघटित नाणे बाजार, तिसरं कारण होतं अकार्यक्षम संचालक व व्यवस्थापक मंडळ, चौथं कारण होतं सुरक्षिततेच्या तत्वाचा त्याग, पाचवं कारण होतं अयोग्य ठिकाणी केलेली गुंतवणूक, सहावं कारण होतं मध्यवर्ती बँकेचा अभाव आणि सातवं कारण होतं नियंत्रण व नियमनाचा अभाव इत्यादी कारणांचा त्यामध्ये समावेश होतो. परंतु याच कालावधीत भारतातील बँक व्यवसायात काही महत्त्वपूर्ण बदल देखील झाले आहेत. ते बदल म्हणजे नंबर 1, प्रेसिडेन्सी बँकांचे विलिनीकरण. इसवी सन 1921 मध्ये देशातील 3 प्रेसिडेन्सी बँकांचे विलिनीकरण करून इम्पिरियल बँक स्थापन करण्यात आली. म्हणजेच बँक ऑफ बेंगॉल, बँक ऑफ बॉम्बे आणि बँक ऑफ मद्रास या 3 बँकांचे एकत्रीकरण करून 1921 मध्ये इम्पिरियल बँक स्थापन झाली. याच बँकेचे रूपांतर भारताच्या मध्यवर्ती बँकेत करावे असा हेतू किंवा उद्देश इम्पिरियल बँक स्थापन करण्याच्या वेळी होता. परंतु 1926 मध्ये हिल्टन यंग आयोगाने भारतात मध्यवर्ती बँक म्हणून रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची स्थापना करण्याची शिफारस केली. त्यानंतरची दुसरी महत्त्वाची घटना या कालावधीत घडली ती म्हणजे भारतीय रिझर्व्ह बँकेची स्थापना. हिल्टन यंग आयोगाच्या शिफारसींचा मसुदा 1927 मध्ये भारतीय कायदे मंडळात मान्यतेसाठी मांडण्यात आला, परंतु त्यावेळेस त्याला मान्यता प्राप्त झाली नाही. त्यामुळे 1933 मध्ये पुन्हा रिझर्व्ह बँकेच्या स्थापनेचा मसुदा भारतीय कायदे मंडळात मांडण्यात आला. त्याला 1934 मध्ये मान्यता प्राप्त झाली व भारतीय रिझर्व्ह बँक कायदा 1934 हा अस्तित्वात आला. या कायद्यानुसार 1 एप्रिल 1935 रोजी भारतीय रिझर्व्ह बँकेची स्थापना करण्यात आली. स्थापनेच्या वेळी म्हणजे 1935 मध्ये भारतीय रिझर्व्ह बँक ही पूर्णपणे खाजगी भागधारकांची बँक होती. त्यानंतर 5वा कालखंड आहे 1939 ते 1946. स्वातंत्र्यापूर्वीच्या या कालखंडात देशातील बँक व्यवसायाचा मोठ्या प्रमाणात विस्तार झाल्याचे दिसून येते. त्याचप्रमाणे बँक व्यवसायातील अडचणी किंवा समस्या देखील या कालावधीत नष्ट झाल्याचे दिसून येते. कारण भारतातील बँक व्यवसायावर भारतीय रिझर्व्ह बँकेमार्फत नियंत्रण ठेवण्यास प्रारंभ झालेला होता. याच कालखंडात बँक व्यवसायात झालेल्या प्रगतीमध्ये नवीन बँकांची स्थापना, अस्तित्वातील बँकांचा शाखा विस्तार, ठेवींमध्ये झालेली वाढ, बँकांच्या गुंतवणूकविषयक धोरणात झालेला बदल इत्यादी घटकांचा समावेश होतो. तर अशा प्रकारे भारतातील बँक व्यवसायाची उत्क्रांती ही 1946 पर्यंत म्हणजे स्वातंत्र्यपूर्वीच्या कालावधीत कशी झाली याचं विश्लेषण आपण या ठिकाणी केलेलं आहे.